रोजच असा दिवस येतो या मुंबईत. माणसं चालतात, पावलं चालतात, गाड्या चालतात, चाकं चालतात, घड्याळाच्या काट्यांवर सगळेच चालतात. लाटा येतात जातात, बोटी येतात जातात, काही क्षण विसाव्याचे थकून विश्रांती घेतात, मग पुन्हा चालतात. रोजच अशी रात्र येते या मुंबईत. प्रकाशाच्या रांगा पेटतात, दिवे झगमगतात, गाड्या धावतात, घोडे धावतात, स्वप्न धावतात, स्वप्नांमागून माणसं धावतात, कधी एकमेकांना पाडून धावतात. रोजच्या अशा दिवस रात्रींना रोजचा किनारा साक्षी असतो, रोजचा समुद्र साक्षी असतो. पण त्याच साक्षीनं एक दिवस असा उगवतो या मुंबईत. त्याच साक्षीनं एक रात्र अशी होते या मुंबईत. जेव्हा धीर खचतो, आत्मविश्वास खचतो, माणूस खचतो, कित्येकांची स्वप्न खचतात, कित्येकांचे संसार खचतात आणि कित्येकांची आयुष्य. हे सारं एकाच वेळी घडतं. घडवणारे फक्त 10. बळी पडलेल्यांची संख्या मोजता येईल, पण खचलेल्यांची नाही. मुंबई हे स्वप्नांचं शहर, ही गोष्ट जुनी आहे. ते एकाच वेळी अनेकांची स्वप्न बेचिराख होणाऱ्यांचंही शहर आहे, ही गोष्ट नवी आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती गोष्ट जी आहे त्याच राखेतून फिनिक्स पक्षासारखं उड्डाण करणाऱ्यांचंही हे शहर आहे, हे पटवणारी. ही फिनिक्स भरारी धैर्याची आहे, विचारांची आहे आणि त्याही पलीकडे एका नव्या माणुसकीची आहे. नमस्कार. आजची ग्रेट भेट वेगळी आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या घरी आपण आहोत. या घराचा प्रत्येक कोपरा करकरे यांची आठवण जागवत आहे. आणि आपल्या सोबत आहेत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे. कविताताई, मला सांगा, 26 डिसेंबरला 1 महिना झाला. त्या दिवशी तुम्ही एका कार्यक्रमात गेलात आणि तिथे बोलताना असं म्हणालात की हा दिवस जो आहे तो सर्वधर्मभाव दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे. तुम्ही असं म्हणाला नाहीत की हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळा, दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळा. वैयक्तिक दुःख बाजूला सारून काहीतरी वेगळं तुमच्या मनात होतं. काय होतं तुमच्या मनामध्ये? माझ्या मनात असं होतं की माझ्यावर सर्वधर्म समभावाचे संस्कार लहानपणीच झाले होते. माझे वडील सुद्धा पोलीस खात्यात होते आणि ते मला चर्चमध्ये, मस्जिदमध्ये, त्याच आणि मंदिरात तर आम्ही जायचोच. तर असे संस्कार माझ्यावर झाले होते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा अतिशय महत्त्वाचा शोध लावलेला आहे. आणि त्यांची अवस्था अर्जुनाप्रमाणेच झाली होती. पण अर्जुन गोंधळात पडलेला होता भगवद्गीतेमध्ये की करावं की नाही, आणि ह्याच्यासाठी त्याला श्रीकृष्णाची गरज लागली. पण हेमंत करकरे यांना कुठल्याही श्रीकृष्णाची गरज लागली नाही. तो श्रीकृष्ण त्यांच्या मनात होता किंवा लहानपणापासून झालेल्या त्यांच्या संस्कारात होता. त्यामुळे अतिशय निरपेक्ष वृत्तीने त्यांनी तो शोध लावलेला आहे, त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. तर हा सर्वधर्मभावाचा संस्कार माझ्या पतीत पण होता, माझ्यात पण आहे. आणि मला अतिशय महत्त्वाचं वाटलं की पतीनंतर मला काहीतरी त्यांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे. म्हणून मी माझं वैयक्तिक दुःख बाजूला सारून असं सांगितलं की हा दिवस सर्वधर्म समभाव म्हणून पाळला जावा, भाईचाऱ्याचा दिवस म्हणून पाळला जावा. म्हणजे मला जे दुःख भोगावं लागलेलं आहे, आज विधवेपणाचं दुःख, एकलेपणाचं दुःख, ते इतर स्त्रियांना बघावं लागणार नाही. मला सांगा, तुम्ही आता म्हणालात की पतीचं अपुरं राहिलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे. काय आहे काम? काम तेच आहे की त्यांनी जो सर्वधर्म समभावाचा संदेश दिलेला आहे की हिंदू मुस्लिम त्यांच्या मृत्यूने जोडले गेलेले आहेत, तेच काम मला आज पुरं करायचं आहे. कारण ती दरी आपल्या समाजात अतिशय वाढलेली आहे. हिंदूंनी मुस्लिमांना बोट दाखवायचं, मुस्लिमांनी हिंदूंना बोट दाखवायचं, ह्या पार्टीनी त्या पार्टीला नावं ठेवायची, त्या पार्टीनी त्या पार्टीला नावं ठेवायची. अशाने देशाची प्रगती होणार नाही आणि ह्याचा फायदा बाहेरचे लोक घेत आहेत. म्हणून मला वाटतं की हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि स्वतः जेव्हा आपण ह्या दुःखातून जातो तेव्हा मग त्याची जाणीव अतिशय तीव्र होते. मी करकरे साहेबांना भेटलो होतो अनेक वेळा आणि माझ्या कार्यक्रमातही ते आले होते. शेवटचं भाषण त्यांनी ठाण्याला केलं होतं नवरात्रोत्सवामध्ये. मला आठवतंय तेव्हा ते अगदी कळकळून लोकांना सांगत होते. तेव्हा मालेगावचा तपास आणि या सगळ्या गोष्टी इतक्या वरच्या थराला गेल्या नव्हत्या, वादग्रस्त झाल्या नव्हत्या की दहशतवाद्यांना धर्म नसतो. मला सांगा, घरी सुद्धा तुमचं असं बोलणं व्हायचं? ह्यावर आमची चर्चा झालेली आहे. कारण आम्ही स्वतः असं हे मानणारे लोक आहोत की आपल्याला सामाजिक बांधिलकी ह्याला अतिशय महत्त्व देणारे लोक आहोत. आणि आम्ही जिज्ञासा प्रकल्पात सुद्धा कामं केलेली आहेत. म्हणजे माझ्या पतीला एक मुलगा, लहानसा मुलगा ड्रग घेऊन जाताना दिसला होता तेव्हा त्याला अतिशय वाईट वाटलं होतं. आणि ह्याच्यासाठी काय काम करायला हवं अशी त्यांनी त्यांचे मित्र आनंद नाडकर्णी
यांच्याशी चर्चा केली तेव्हा जिज्ञासा प्रकल्पाचा जन्म झालेला आहे. आणि मला वाटतं असे एकमेव पोलीस ऑफिसर असतील की ते शाळांमधनं जाऊन वर्ग घेत होते आणि त्यांनी या उद्बोधक असे वर्ग घेतलेले आहेत की ड्रग विरोधी काय करता येईल आपल्याला. आणि बऱ्याच मला असं तेव्हा ते अँटी नार्कोटिक सेलचे प्रमुख होते. हो, हे जे त्यांचं दिसतंय ना, मला असं वाटतं की हेमंत करकरे निव्वळ पोलीस ऑफिसर नव्हते. म्हणजे त्यांचं टोटल जे आयुष्य पोलीस सेवेतलं आहे ते बघितलं तर लक्षात येतं. त्यांनी अनेक ठिकाणी काम केले. व्हिएन्नामध्ये काम केलं, नागपूरमध्ये काम केलं, गडचिरोलीत काम केलं, मुंबईत काम केलं, ठाण्यात काम केलं. ते नुसते पोलीस अधिकारी नव्हते. त्यांना असं वाटायचं पोलीस अधिकाऱ्यांनी कम्युनिटी सर्व्हिस केली पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तुम्ही जे आता सांगताय की नार्कोटिक सेलचे ते प्रमुख असताना त्यांनी ते अँटी ड्रग जी मोहीम आहे ती पोलिसांतर्फे राबवली. मला सांगा, करकरे कसे होते? म्हणजे ते पोलीस अधिकारी नव्हते, आम्हाला नुसते नव्हते हे मला माहिती आहे. ते केमिकल इंजिनियर होते आणि नंतर IPS झाले ते आणि पोलीस सेवेत आले. काय त्यांची विचारसरणी काय होती? त्यांचं मन कसं होतं? आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा हिंदुस्थान लिव्हरमध्ये ते होते. त्यामुळे हिंदुस्थान लिव्हरमध्ये असते एका मल्टीनॅशनल कंपनीचे ते आता हेड असते. म्हणजे त्यांचा पगार तर अतिशय मोठा झाला असता, पण त्यांना केवळ समाजाची सेवा करायची होती असं वाटायचं. म्हणून ते खास करून या अखिल भारतीय पातळीवरची त्यांनी परीक्षा दिली आणि ते IPS मध्ये आले.